नमस्ते मित्रांनो, MPSC गोल्डन चान्स सिरीजमधला हा चौथा व्हिडिओ आणि डायरेक्ट पुस्तकातून सिरीजमधला दुसरा व्हिडिओ. 11वी स्टेट बोर्ड आपण सुरू केलेलं आहे. त्याच्यात आज आपण पाहणार आहोत मोनेरा सृष्टी. मी डॉक्टर प्रशांत. चला सुरू करूयात. सुरुवातीला आपण बघूयात की आयोगाने विचारलेले प्रश्न कुठले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा, प्रश्न पहा, त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी आपण ही उत्तरं पाहूच. चलो ओके. मागच्या वेळेस आपण विटाकरच्या पंचसृष्टीपर्यंत आलेलो. आपण त्यात बघितलं होतं की पहिला जो किंगडम आहे, पहिली सृष्टी म्हणजे मोनेरा, त्याच्यात असतात बॅक्टेरिया. त्याला आपण आज डिटेलमध्ये पाहायचं आहे. मोनेरा सृष्टी बॅक्टेरिया. खूप महत्त्वाचा पॉईंट जो पहिला दिला आहे की हे प्रोकॅरियोटिक आहेत. म्हणजे काय, यांचं केंद्रक जे आहे ते आदिकेंद्रक असतं. म्हणजे त्याच्या केंद्रकावरती आवरण जे असतं ते ठळक नसतं. क्लिअर, व्हेरी इम्पॉर्टंट. आदिकेंद्रकी म्हणजे काय की ज्यांचं केंद्रक त्याच्यावरती आवरण ठळक नसतं. उदाहरणार्थ हा एक बॅक्टेरिया आहे, याच्यामध्ये हा DNA मॉलिक्यूल बघा कसा पसरला आहे. इथं आयडियली असायला काय पाहिजे की एक न्यूक्लियस पाहिजे, केंद्रक पाहिजे, त्याच्यामध्ये हा DNA मटेरियल एकदम कोंबून भरलेला पाहिजे आणि त्याला एक आवरण असायला पाहिजे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ते ज्यांना नसतं ते म्हणजे प्रोकॅरियोटिक, म्हणजेच आदिकेंद्रकी. फक्त मोनेरा अशी सृष्टी आहे की ज्याच्यामध्ये आदिकेंद्रकी सजीव असतात. बाकीच्या चारही सृष्टींमध्ये दृश्य केंद्रकी असतात. क्लिअर. मानवाच्या शरीरात जवळजवळ 30 ट्रिलियन बॅक्टेरिया असतात. कॅन यू इमॅजिन, एवढे बॅक्टेरिया आपल्या शरीरात त्वचेवरती आहेत किंवा आतल्या पोकळ्यांमध्ये आहेत. याच्यामध्ये एकच गुणसूत्र असतं. आपण बघितलं ना की हा असा अस्ताव्यस्त पसरलेला DNA, एकच DNAचा लांब लांब धागा असतो ज्याची दोन्ही टोकं एकमेकांना जोडलेले असतात, म्हणून त्याला वर्तुळाकार असं सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये कुठलं आवरण नसल्यामुळे याला नेकेड किंवा उघडा DNA असंही म्हणतात. याच्या व्यतिरिक्त काय असतं की DNAचे छोटे तुकडे असतात, त्यांना म्हणतात प्लाझ्मिड. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचा आहे मुद्दा. प्लाझ्मिड कशासाठी वापरलं जातं? DNAच्या क्लोनिंगसाठी वापरलं जातं. जीन थेरपीमध्ये, वॅक्सिन तयार करण्यासाठी, जेनेटिक वॅक्सिन असतात, व्हेक्टर म्हणून वापर होतो. व्हेक्टर म्हणजे वाहक म्हणून वापर होतो. सिम्पली मी एक्सप्लेन करतो की हा जो प्लाझ्मिड असतो ना, या प्लाझ्मिडचा जो DNA आहे त्याला ब्रेक करून त्याच्यामध्ये आपल्याला हवा तो DNAचा जीनचा पार्ट जो असतो, म्हणजे DNAचा मॉलिक्यूल, तो तिथं असा इन्सर्ट केला जातो. आणि हे प्लाझ्मिड जे आहे ते ज्या सेलमध्ये आपल्याला DNA चेंज करायचा आहे, म्हणजे एखादा जीन आहे, त्या जीनमधला हा DNAचा पार्ट आपल्याला रिप्लेस करायचा आहे, तर तिथं हे प्लाझ्मिड टाकलं जातं आणि प्लाझ्मिडमधला हा पार्ट बरोबर तिथं अलगद बसवला जातो. म्हणून प्लाझ्मिडचा वापर जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की याच्यातले हे जे वर्तुळाकार छोटे DNA असतात त्यांना प्लाझ्मिड म्हणतात आणि त्यांचा वापर खूप जास्त आहे. बॅक्टेरियाचे अजून काही फीचर्स आपण बघूयात. यांना पेशी अंगके नसतात. आता खाली जी डायग्राम बघितली आपण त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं सेल ऑर्गॅनेल अंगक दिसलं नाही, कोणतंच पेशी अंगक नसतं. यांच्यात रायबोझोम्स तुलनेने लहान असतात. रायबोझोम्सचं काम काय असतं? प्रोटीन तयार करण्याची ही फॅक्टरी असते मित्रांनो. प्रोटीन तयार करण्याची फॅक्टरी असते. याच्यामध्ये प्रोटीन RNA असतात, रायबोझोमल RNA. ओके. आता ह्याच्यामध्ये तुलनेने लहान असतात. म्हणजे काय की यांना असं समजा की हे एक माप आहे. याच्याबद्दल कुठल्या एखाद्या तरी व्हिडिओत मी एक्सप्लेन करेन की येस काय असतो हा. तर 70 वजन असलेला याच्यामध्ये रायबोझोम असतो, म्हणून याला लहान म्हणतात. पण मोठा कुठला असतो? ज्याच्यामध्ये 80 वजन असतं, तो असतो युकॅरियोट्समध्ये, म्हणजे दृश्य केंद्रकी सजीवांमध्ये. सिम्पल. ओके. त्यांच्यामध्ये असतो 80वाला आणि याच्यामध्ये असतं 70वाला. यांचं पुनरुत्पादन तिन्ही पद्धतीने होऊ शकतं. अलैंगिक, द्विविखंडन, बडिंग. सेक्शुअलने होत नसतं. क्लिअर. बॅक्टेरियामध्ये 2 उपसृष्टी असतात. एक आहे आर्की बॅक्टेरिया, म्हणजे पुरातन, हे सर्वात जुने आहेत. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आपण म्हणतो ना, तसं तोच शब्द इथं घ्यायचा आपल्याला. आणि यू बॅक्टेरिया. यू म्हणजे ॲक्च्युअल खरे बॅक्टेरिया. खरे. आता आपण बॅक्टेरिया शब्द ज्यांच्यासाठी वापरतो ते बॅक्टेरिया सगळे यू बॅक्टेरिया असतात. यांच्यामध्ये म्हणजे यू बॅक्टेरियामध्ये पेप्टिडोग्लायकान नावाचा घटक पेशीभित्तिकेत असतो. खाली आपण एक्सप्लेन केलेलं आहे, टेन्शन घेऊ नका. त्याला दुसरं नाव म्युरिन आहे, एवढं फक्त इथं लक्षात ठेवा. पेप्टिडोग्लायकानच्या ऐवजी जर म्युरिन शब्द विचारला तर ते सुद्धा बरोबर असणार आहे. आपण त्यातला आता आर्की बॅक्टेरिया जो आहे तो बघूयात. हे अशा ठिकाणी राहतात की जिथं इतर कुठलाच सजीव जिवंत राहू शकत नाही.
फॉर एक्झाम्पल गरम पाण्याचे झरे, बर्फाळ प्रदेश, ज्वालामुखीच्या मुखाशी असतात, प्राण्यांच्या शरीरात असतात, आतड्यांमध्ये असतात. आता एवढ्या टोकाच्या परिस्थितीमध्ये हे राहतात, जिवंत राहतात आणि त्याच्यामुळेच ते इतक्या वर्षांपासून म्हणजे पृथ्वीवरती जे सजीव पहिले निर्माण झाले ते हेच आहेत आणि ते अजूनसुद्धा आढळतात. डायनासोरसारखं ते गेलेले नाहीत. याचं कारण काय की ते अशा परिस्थितींमध्ये स्वतःला ॲडजस्ट करू शकले म्हणून ते अजून जिवंत आहेत आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं एक्स्ट्रीमोफाईल्स. एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये ते सर्वाईव्ह होतात म्हणून. तो महत्त्वाचा शब्द नाही, महत्त्वाचा शब्द हा आहे खारट. खारट पाण्यात जे सर्वाईव्ह होतात त्यांना म्हणायचं हॅलोफाईट्स. क्लिअर? खारटवाले जे आहेत ते हॅलो शब्द वेगळा आहे म्हणून लक्षात ठेवावंच लागेल. टोकाच्या तापमानात जे जिवंत राहतात त्यांना म्हणतात थर्मोफाईल्स. सिम्पल आहे. आता गाई म्हशींच्या याच्यात मिथेन वायू तयार केला जातो आतड्यांमध्ये. म्हणजे त्यांचं शेण जो असतो, शेणाचा वास जो असतो त्याच्यानंतर त्याचा बायोगॅस जो होतो त्याच्यात पण मिथेन असतो म्हणून त्यांना म्हणतात मिथॅनोजेन्स. यांच्या पेशीभित्तिकेमध्ये पेप्टिडोग्लायकन नसते. ठीक आहे. पेप्टिडोग्लायकन कोणाच्या भित्तिकेत असते? यू बॅक्टेरियामध्ये असते. जे खरे बॅक्टेरिया आहेत त्यांच्यामध्ये पेप्टिडोग्लायकन असते. यू बॅक्टेरिया बघूयात आता, म्हणजेच खरोखरचे बॅक्टेरिया. याच्यात 2 प्रकार असतात मित्रांनो, एक स्वयंपोषी आणि परपोषी. स्वयंपोषी वनस्पतींप्रमाणेच यांच्यामध्ये सुद्धा हरितद्रव्य असतं आणि ते स्वतः अन्न तयार करू शकतात. त्याचं एक्झाम्पल झालं क्लोरोबियम, सायनोबॅक्टेरिया. आणि रसायनांपासून जे अन्न तयार करतात त्याचं एक्झाम्पल आहे क्रोमॅटियम. एक्झाम्पल लक्षात ठेवा फक्त. याच्यात क्लोरोबियम, सायनोबॅक्टेरिया आणि रसायन त्याच्यामध्ये क्रोमॅटियम. सायनोबॅक्टेरिया हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरती क्वेश्चन्स येऊन गेलेत, अजून येऊ शकतात म्हणून याला खूप सिरियसली घ्या तुम्ही. सायनोबॅक्टेरिया त्यालाच म्हणतो आपण नीलहरित शेवाळ, ब्लू ग्रीन अल्गी. ॲक्च्युअलमध्ये ही अल्गी नसतेच, हे शेवाळ नसतंच, हे असतात जीवाणू. पण ते एकमेकांपासून अशा काही पेशी विभाजनाने पेशी बनत त्यांचा असा एक लांब धागा तयार होतो आणि असे सगळे एकत्र आल्यानंतर त्यांचा एक थर तयार होतो एखाद्या पाण्याच्या ठिकाणी म्हणून ते शेवाळीसारखे दिसतात. पण हे ॲक्च्युअलमध्ये बॅक्टेरिया असतात. खरे ज्या अल्गी असतात, खरे अल्गी ह्या समुद्रात असतात. समुद्रात आपल्याला ते पाहायला मिळतात. पण ह्या ज्या गोडे पाण्यातल्या असतात, डबक्यांमध्ये एखाद्या साचलेल्या पाण्यात जे तयार होतो थर, तो सगळा म्हणजे सायनोबॅक्टेरियाचा थर असतो. 2 मुख्य प्रकार नाव तुम्हाला लक्षात ठेवावीच लागणार, नॉस्टॉक आणि ॲनाबिना. नॉस्टॉक आणि ॲनाबिना हे 2 मुख्य प्रकार असतात सायनोबॅक्टेरियाचे. आता ही डायग्राम जी दाखवली याच्यामध्ये याच्यावरती एक चिकट पदार्थाचं आवरण असतं, विसलायजिनस. तर ह्या चिकट पदार्थाच्या आवरणामुळेच आपला जो पाय असतो ना याच्यावरनं निसटून पडतो, आपण याच्यावरनं घसरतो या आवरणामुळे. ह्याच्यामध्ये एक वेगळ्या रंगात एक पेशी दाखवलेली आहे, ती काम करते नायट्रोजन स्थिरीकरणाचं, नत्र स्थिरीकरणाचं. आणि त्या सेलचं नाव आहे हेटेरोसिस्ट. हेटेरोसिस्टमध्ये नायट्रोजन फिक्सेशन केलं जातं. खूप इम्पॉर्टंट. क्लोरोफिल ए जे वनस्पतींमध्ये असतं ना, सेम तेच हरितद्रव्य याच्यामध्ये पण असतं. आणि याच्यासोबत लक्षात ठेवण्यासाठी कॅरोटीन हे पण असतं. पण क्लोरोफिल ए विसरायला नको. प्रकाश संश्लेषण हे करतात म्हणून हे स्वयंपोषी आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, भात शेतीमध्ये यांचा खत म्हणून वापर केला जातो. कारण जिथं पाणी साचलेल्या डबकं, त्या अशा डबक्यामध्ये किंवा पॉन्डमध्येच भात शेती केली जाते आणि अशा ठिकाणी हे नॅचरली वाढतात आणि ते नायट्रोजन पुरवण्याचं काम करतात. आणि सायनोबॅक्टेरियाबद्दल आपण काही गोष्टी अजून ॲडिशनली पाहणार आहोत थोड्या वेळात. परपोषी जीवाणू जे असतात, हेटेरोट्रॉप्स, म्हणजे हे स्वयंपोषी नाही आहेत. हे काय करतात, याच्यातले मोस्ट ऑफ द जे असतात ते एखादा मोठा जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलवरती हे त्याचे विघटन घडवून त्याच्यापासून असे छोटे छोटे रेणू किंवा खनिजं वगैरे असे बनवतात. परपोषी हे आजारांना कारणीभूत असलेले जीवाणू परपोषी असतात म्हणून ते आपल्या शरीरावरती ते आधारित असतात त्यांच्या सर्वायवलसाठी. टायफॉईड, कॉलरा, TB, धनुर्वात बरेचसे आजार आहेत. त्यातले काही एक्झाम्पल आपण पाहूयात. उपयोगी पडणारे एक उदाहरण तुम्हाला आलंच पाहिजे, लॅक्टोबॅसिलस. दुधाचं दह्यात रूपांतर करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस वापरलं जातं. आणि तुम्ही जर डायरियामुळे आजारी पडलात तर तुम्हाला डॉक्टर काही कॅप्सूल देतात किंवा सॅशे देतात, त्याच्यामध्ये
पावडर असते त्या पावडरमध्ये प्रोबायोटिक असतात. म्हणजेच काय, या बॅसिलस प्रकारचे जीवाणू त्याच्यामध्ये असतात रेडीमेड, जे की तुमच्या आतड्यांची जी हेल्थ आहे ती मेंटेन करण्यासाठी काम करतात. रायझोबियम जो असतो तो शिंगाधारी वनस्पतींच्या मुळांना नायट्रोजन पुरवतो. तर ही काही उदाहरणं आहेत जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, जे आपल्या कामाचे आहेत. प्रतिजैवक हे उदाहरण तुम्हाला आलंच पाहिजे. स्ट्रेप्टोमायसिन नावाचं प्रतिजैवक जे आहे, अँटीबायोटिक जे आहे, ते स्ट्रेप्टोमायसिसपासून तयार केलं जातं. एक सगळ्यात छोटा मायकोप्लाझ्मा नावाचा जो जीवाणू असतो, त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथं सेल वॉल म्हणजे भित्तिका नसते. ही जी भित्तिका असते ना, ती भित्तिका इथं नाही आहे. फक्त काय की आतला एक मेम्ब्रेनचा लेअर आहे, लायपोप्रोटीनचं मेम्ब्रेन आहे, पण भित्तिका नाही. त्याच्यामुळे काय होतं की मायकोप्लाझ्मा याला एक ठराविक आकार नसतो, तो कुठल्याही छोट्याशा याच्यातनं पण पास होऊन जातो आकार बदलून, म्हणून हा नेहमी आकार बदलत राहतो. त्याच्यामुळे याला बऱ्याचदा जोकर पण म्हटलं जातं. आणि याच्यावरती जे रुटीन अँटीबायोटिक जे असतात पेनिसिलिनसारखे, ते काम नाही करत. कारण का, पेनिसिलिन ह्या भित्तिकेवरती काम करतं. ती भित्तिका तिथं नसल्यामुळे पेनिसिलिन इथं कुचकामी ठरतं. ठीक आहे. आणि सर्वात सूक्ष्म सजीवांपैकी एक आहेत, खूप छोटे असतात. आता ॲडिशनल पॉईंट्स आपण इतर पुस्तकांमधनं बघूयात. 8वीचं स्टेट बोर्ड, त्याच्यात ही डायग्राम दिली. ही डायग्राम त्यांनी कॉपी पेस्ट केल्यामुळे काय, काही नावं त्यांनी गडबड केलेत, म्हणून मी तो मुद्दाम त्यांना बॉर्डर राखले. तुम्ही लक्षात ठेवा, जोडी तुम्हाला आली पाहिजे की धनुर्वात कोणामुळे होतो, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. धनुर्वात जो असतो, टेटॅनस जो असतो, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनीमुळे होतो. आकार कोणाचा कसा आहे ते लक्षात ठेवायची गरज नाही. निमोनी हा शब्द जिथं जिथं येणार त्या सगळ्यांमुळे काय होतं, निमोनिया होतं. म्हणून स्ट्रेप्टोकोकस निमोनी आणि लेजिओनेरा निमोनी, त्याच्यामुळे निमोनिया होणार. स्टॅफ ऑरियस म्हणून अशी कॉलनी तयार करतात, म्हणजे ते एकमेकांसोबत राहतात. ते कळपामध्ये राहतात मेंढ्या, तसं हे एकत्र एकमेकांसोबत राहतात. आणि त्यांच्यापासून खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन शरीरामध्ये होऊ शकतात, म्हणजे त्वचेपासून तर हृदयापर्यंत. आपल्या स्किनवरती आणि जे म्युकस मेम्ब्रेन्स असतात तोंडातले, नाकातले, इथं हे कॉमेन्सल म्हणजे हे कायमस्वरूपी तिथं असतातच नॉर्मली. पण जर इथं जखम झाली एखादी, तर त्या जखमेतनं ते आत जातात आणि मग त्याच्यामुळे इन्फेक्शन होतं. ट्रिपॅनोमा पॅलिडम जो आहे, तुम्ही इथं दाखवला आहे, हा असा सर्पिलाकार असतो. ट्रिपॅनोमा पॅलिडममुळे सिफिलिस नावाचा गुप्तरोग होतो. सिफिलिस. टायफॉईड कुणामुळे होतो, साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी. हा एच पायलोरी म्हणजे हेलिकोबॅक्टर पायलोरी हा जो आहे खूप इम्पॉर्टंट. ज्यांना खूप जास्त ॲसिडिटी असते अशा लोकांमध्ये हा अल्सर तयार करतो. कारण का, हा आपलं जे जठर असतं किंवा डिओडिनमचा पार्ट असतो, तिथं हळूहळू यांची कॉलनी बनवतात आणि तिथं pH बदलून टाकतात. तिथली pH बदलल्यामुळे तिथं ते जखम तयार करायला लागतात आणि त्याच्यामुळे अल्सर होतात. म्हणून अल्सरची ट्रीटमेंट जी असते ना 3 आठवड्यांची, त्याच्यामध्ये अँटीबायोटिक दिलं जातं. अँटॅसिड प्लस अँटीबायोटिक दिलं जातं. तर तो जीवाणू आहे एच पायलोरी. क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम हा आहे, म्हणजे इथं ज्यांनी दाखवलेला आहे तोच हा. याच्यामुळे बोटुलिझम नावाचा आजार होतो. इंजेक्शन बोटॉक्स कधी नाव ऐकलं असेल तुम्ही, तारुण्य चेहऱ्यावरचं टिकवण्यासाठी इंजेक्शन घेतात लोक. दर 1 महिन्याला 2 महिन्यांना सुया टोचल्या जातात. त्याच्यामध्ये याचं जे एक टॉक्झिन असतं, बोटुलिनम टॉक्झिन, हे टॉक्झिन इंजेक्ट केलं जातं. याच्यामुळे काय होतं की स्किन टाईट होते आणि ते स्किन टाईट झाल्यामुळे चेहरा तरुण दिसतो. निजेरिया गोनोरी म्हणून जो आहे, त्याच्यामुळे गोनोरिया नावाचा गुप्तरोग होतो. कारण हे 2 गुप्तरोग जे आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत, दोघं कॉमन आहेत, म्हणून मुद्दा मी इथे दिलं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन. निजेरियामुळे गोनोरिया होतो. प्लेग जो आहे, प्लेग तो होतो एअरसिनिया पेस्टिस. पेस्टिसाईड आपण फवारतो त्याच्यावरून लक्षात ठेवा, एअरसिनिया पेस्टिसमुळे प्लेग होतो. स्पिरिलियम मायनस, स्पिरिलियम ट्रिपॅनोमासारखाच हा पण असा सर्पाकृती असतो. याच्यामुळे रॅट बाईट फिवर होतो, म्हणजे उंदीर चावल्यामुळे येणारा ताप, रॅट बाईट फिवर. आता ह्याच्यात मी NCERTचे मुद्दे पण ह्या आजच्या लेक्चरमध्ये काही कवर केले जे कॉमन आहेत, आणि काही एक्स्ट्रा आहेत ते मी ऑलरेडी कवर केलं आहे. 9वी स्टेट बोर्डमधनं हा चार्ट मला आवडला, सोपा आहे. सजीवांचं वर्गीकरण तुम्ही पहा की जे आधी केंद्रकीय आहेत ते म्हणजे मोनेरा, हे आज आपण बघितले. आणि दृश्य केंद्रकीमधला एक पेशीय जो प्रकार आहे प्रोटिस्टा, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. प्रोटिस्टा.
बाकीचे सगळे बहुपेशी जे आहेत ते हे वनस्पती, कवक आणि प्राणी ह्या 3 सृष्टीमध्ये विभागले जातात. हॅन्स क्रिश्चियन ग्रॅम या शास्त्रज्ञांनी सुरुवातीला एक असा डाय बनवला की जो डाय डिफरन्शिएट करू शकतो काही प्रकारच्या बॅक्टेरियाला, ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. पेप्टिडोग्लायकॅन जो आपण मगाशी बघितला होता ना, त्याचं इम्पॉर्टन्स तुम्ही समजून घ्या मित्रांनो, की ही जी पेशीभित्तिका आहे त्याच्यावरती पेप्टिडोग्लायकॅनचा हा जो मोठा लेयर आहे बाहेरच्या बाजूला, त्या लेअरवरती क्रिस्टल व्हायोलेट नावाचा डाय जो आहे तो अलगद चिपकतो आणि त्याच्यामुळे यांचा रंग जो आहे तो जांभळा होऊन जातो या बॅक्टेरियांचा आणि ते असे दिसतात. त्यालाच म्हटलं जातं ग्रॅम पॉझिटिव्ह. आणि काही बॅक्टेरिया जे असतात त्यांच्यामध्ये हा लेअर जो आहे पेप्टिडोग्लायकॅनचा तो ॲबसेंट असतो. तो फक्त छोटासा एक मधल्या बाजूला असतो पण बाहेर तो नसतो. त्याच्यामुळे काय होतं की हा डाय इथं चिपकत नाही. त्याच्यामुळे असे जे असतात त्यांना म्हटलं जातं ग्रॅम निगेटिव्ह, त्यांच्यामध्ये जांभळा रंगात येत नाही. याच्या ग्रॅम पॉझिटिव्ह, ग्रॅम निगेटिव्ह याच्यावरनं मेडिकल फील्डमध्ये खूप जास्त गोष्टी ठरल्या जातात की कुठलं अँटीबायोटिक द्यायचं. कारण का जे ग्रॅम पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक असतात, ग्रॅम निगेटिव्हसाठी वेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक द्यावे लागतात. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया हा इम्पॉर्टंट टॉपिक खूप वेगवेगळ्या अँगलने विचारला जातो. मुद्दाम मी इथं एका डायग्राममध्ये तुम्हाला ते दिलं आहे. 3 प्रकारचे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतात. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे काय की असे नूडल बनवले जातात मुळांभोवती. शेंगाधारीच्या वनस्पती त्या ह्या करतात, म्हणजे लेग्युमिनस प्लांट्स. लेग्युमिनस प्लांट्समध्ये असतो रायझोबियम. सिम्पल आहे, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. रूट नोडल हे सिम्बायोटिक असतं, सहजीवन असते यांच्यामध्ये, हे तुम्हाला माहिती असतं. आता लक्षात ठेवण्यासारखं काय की शेंगाधारी वनस्पती म्हणजे सगळ्या ज्या बीन्स आहेत त्या आल्या इथं. पण जे तांदूळ, गहू, मक्का वगैरे आहेत त्यांच्यासाठी कुठलं असतं तर तो असतो ॲझोस्पिरिलियम किंवा हार्बास्पिरिलियम. लक्षात ठेवा, स्पिरिलियम. तांदूळ, गहू वगैरे जे तृणधान्य आहेत त्यांच्यासाठी स्पिरिलियम प्रकारचे जीवाणू असतात. ते खत म्हणून, बायोफर्टिलायझर म्हणून वापरले जातात. ते नायट्रोजन फिक्सेशन करतात. त्यांची पद्धत असते असोसिएटिव्ह, म्हणजे काय ते मुळांच्या जवळपासच असतात, बरोबर, पण ते नोडल बनवत नाहीत, ते झाले असोसिएटिव्ह. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये इथं वनस्पती असो अगर नसो ते मातीमध्ये नेहमी प्रेझेंट असतात, सेपरेट. त्याला म्हटलं जातं फ्री लिव्हिंग. त्यांचं स्वतःचं एक अस्तित्व असतं. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल म्हणजे सायनोबॅक्टेरिया आणि ॲझोटोबॅक्टर. भाताची शेती हे त्याचं लक्षात ठेवा तुम्ही. भाताची शेती आपण मगाशी ऑलरेडी बघितलं की जिथं पाणी साचलेलं असेल अशा ठिकाणी हे सायनोबॅक्टेरियांचा थर तयार होतो आणि त्यांच्या नायट्रोजन फिक्सेशनमुळे भाताला मदत होते. करंट एक महत्त्वाचा टॉपिक जो आहे स्पिरुलिना. स्पिरुलिनावरती जर काही प्रश्न आला तर तुम्ही तो लक्षात ठेवा की तो म्हणजे सायनोबॅक्टेरियाच असतो. स्पिरुलिनाची शेती आता सध्या खूप फेमस झाली. कारण का तर नासाने स्पिरुलिनापासून बनवलेला जो एक बार असतो, चॉकलेटसारखा बार, तो ॲस्ट्रॉनॉट्सला द्यायला सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे ह्या खूप फेमस झालेला अचानक. तर याची शेती म्हणजे काय तर ती सायनोबॅक्टेरियाचीच, म्हणजे जो आपण डबक्यामध्ये जो थर पाहतो ना, लिटरली त्या थरासारखाच हा सुद्धा एक थर असतो. फक्त याच्यामध्ये ते फिलामेंटस जे होते किंवा आपण जी मगाची डायग्राम बघितली ह्या प्रकारचा तो सायनोबॅक्टर असतो. ह्या स्पिरुलिनामध्ये तो असा असतो सर्पिलाकृती, बरोबर, इथं दाखवलं आहे. त्याची अशी शेती केली जाते, पॉन्ड तयार केलं जातं आणि काही विशिष्ट ठराविक प्रक्रिया करून त्याच्यानंतर हा असा थर तयार होतो आणि ह्या थर आहे, या थरापासून टॅबलेट, गोळ्या किंवा काही बनवलं जातं. आणि हा आधुनिक शेतीमधला एक खूप फायदेशीर प्रकार आहे. ठीक आहे, आता आपण आयोगाचे प्रश्न त्यांच्यावरती परत येऊ. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कुठल्या जीवाणूची शक्यता असते. आता हा टॉपिक जो आहे आपण हा आरोग्यामध्ये डिसिजेसमध्ये याला कव्हर करणार आहोत फूड पॉयझनिंगच्या अंडर, म्हणून इथं आपण त्याचं काही डिस्क्रिप्शन दिलेलं नाही. पण तुम्हाला माहिती असायला हवं की हा क्लॉस्ट्रिडियम आहे. कारण का जीवाणूंचे परत 2 प्रकार पडतात. एक म्हणजे आहे एरोबिक. एरोबिक म्हणजे काय की जे ऑक्सिजन वापरला जातो आणि ज्यांच्यामध्ये ऑक्सिजनची गरज नसते त्याला असं आपण म्हणतो अनएरोबिक. तर हा एकटा जो आहे या पर्यायांपैकी तो अनएरोबिक आहे. म्हणजे काय, ऑक्सिजन असेल तर हा उलट जिवंत राहू शकत नाही. म्हणून हवाबंद डबा जेव्हा असेल तिथं ऑक्सिजन संपून जाईल आणि त्याच्यानंतर याची वाढ सुरू होते.
लक्षात ठेवा, क्लॉस्ट्रिडियम. हा टॉपिक आपण नंतर कव्हर करणार आहोत डिटेलमध्ये. आता टिंबटिंब यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे, त्याच्यामुळे हे दलदलीतील भातशेती. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल. आपण मगाशी नॉस्टॉक आणि ॲनाबिना हे 2 शब्द मी तुम्हाला परत वाचून दाखवले होते. हा म्हणजे सायनोबॅक्टेरिया, भातशेतीमध्ये तो वापरला जातो. जैविक खत म्हणून कुठला? आता इथं बघा, स्पिरिलियम हा शब्द पण तुम्हाला ओळखीचा वाटू शकतो, पण स्पिरिलियम आणि ॲझोस्पिरिलियम याच्यात फरक आहे. जेव्हा ॲझोस्पिरिलियम म्हटलं असेल तर उत्तर ते पण बरोबर राहिलं असतं, पण हा फक्त स्पिरिलियम आहे. आणि तुम्हाला वरती आठवत असेल की स्पिरिलियम नावाचा जो आहे त्याच्यापासून रॅट बाईट फीवर होतो, म्हणून मी मुद्दाम ते इन्क्लूड केलं होतं की हा स्पिरिलियम हा चुकीचं उत्तर आहे. रायझोबियम इज द करेक्ट आन्सर. जैविक खत भातशेतीसाठी बघा 2020च्या संयुक्तला हा तो आधीच आलेला प्रश्न परत त्यांनी फिरून विचारला आणि सिंपल पद्धतीने विचारला. नील हरित शैवाल, फक्त इथं ऑप्शन्समध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी होतं. सायनो बॅक्टेरिया हा शब्द इथं पण वापरलेला नाही आणि तिथेही वापरलेला नव्हता. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.